लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जून महिन्याचा देखील हप्ते वितरण तुमच्या खात्यावरती झाले. परंतु जून महिन्याचे हप्ते वितरण प्रसिद्ध होता. पहिल्या दिवशी लाडक्या बहिणींच्या खात्यात 75% लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा झाले होते. आता राहिला प्रश्न जुलै महिन्याचा. ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिना देखील संपत आलेला असता, जुलै महिन्याच्या मध्ये एकही जी-आर देखील कोणताही लाडक्या बहिणींच्या संदर्भात किंवा जी-आर देखील अद्याप प्रसिद्ध झालेला नाहीये. त्याचबरोबर महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत ह्यांच्या जो जुलै महिन्याचा जो जी-आर आहे किंवा जुलै महिन्याचे जे हप्ते वितरण आहे लवकरच प्रसिद्ध होईल. लाडक्या बहिणींनो बघा, जुलै महिन्याचं जे हप्ते वितरण होणार आहे ते तुम्हाला जसं जून महिन्यामध्ये 75% च्या आसपास पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील सर्वच लाडक्या बहिणीला झाले. उर्वरित ज्या 25% लाडक्या बहिणी होत्या त्यांना देखील झाले. परंतु ह्यांच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणीला ई-के-वाय-सी प्रक्रियेमुळे जून महिन्याचे देखील हप्ते वितरण आले नाहीये. तर बघा ह्यांच्यासाठी अजून कोणताही शासनाने निर्णय घेतलेला नाहीये. आता तुम्हाला एकच सांगतो, जून महिन्याचे ज्या लाडक्या बहिणीला हप्ते वितरण आले, इथून पुढचे देखील हप्ते वितरण जुलै महिन्याचे देखील लाडक्या बहिणीला येणार आहे. ज्या लाडक्या बहिणीला जून महिन्याचे हप्ते वितरण आले त्याच लाडक्या बहिणीला जुलै महिन्याचे देखील हप्ते वितरण येणार आहे. परंतु ज्यांना आले नाही त्यांना ई-के-वाय-सी करावीच लागणार आहे. आणि एक गोष्ट सांगतो, बघा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ई-के-वाय-सी प्रक्रियेबद्दल महाराष्ट्र शासनाने अजून कोणताही निर्णय दिलेला नसता. अजून कोणताही निर्णय झालेला नाही. निर्णय झाल्यावरती मंत्री आदित्य तटकरे या देखील घोषणा करतील. लाडक्या बहिणींनो बघा, हे शेवटचे 3 ते 4 दिवस राहिलेले आहेत जुलै महिन्याचे. कोणत्याही वेळी हा जी-आर प्रसिद्ध होऊ शकतो. जी-आर प्रसिद्ध झाल्याच्या नंतर तुम्हाला जुलै-ऑगस्टमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जर जुलै महिन्याच्या 2 ते 3 दिवसांमध्ये जी-आर कोणत्याही वेळी प्रसिद्ध झाला तर पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पैसे येण्याची शक्यता आहे. जे हप्ते वितरण होईल ते मंत्री आदित्य तटकरे घोषणा करतीलच. परंतु बघा, हीच आहे गुड न्यूज आणि जुलै महिन्याचे हप्ते वितरण तुमच्या खात्यावरती लवकरच जी-आर सह प्रसिद्ध होईल. मंत्री आदित्य तटकरे देखील घोषणा करतील आणि लाडक्या बहिणीला जुलै महिन्याचे हप्ते वितरण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. हीच आहे महत्त्वपूर्ण अपडेट. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन असाल आणि डेली अपडेट जर तुम्हाला पाहिजे असतील तर प्रथमतः आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट बघायला भेटतील. धन्यवाद.